रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोठे आठवाची नाही, तेहीच विदेई भोगदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार न्याता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शिव भोळा चक्रवर्ती, शिव
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदरी श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि नामपरक किंवा अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला. वास्तविक जर पाहिलं तर 3 योग महत्वाचे आहे का नाही. हा अभंग घेण्याकरता बरं का. हां आज काय 1 तारीख आहे. कालचा महिना संपून गेला. आज काय लागला नवीन महिन्याला. काल पौर्णिमा झाली. आज काय सुरू झाली प्रतिपदा. आज काय सुरू झाली प्रतिपदा. हां काल कोणता पक्ष होता शुद्ध पक्ष संपून गेला आणि आज कोणता चालू झाला वद्य पक्ष. हां ना अजून 4था योग. आपण आठवडे मानतो रविवारपर्यंत आणि सोमवारी दुसरा आठवडा सुरू होतो. किती योग आले. हा म्हणून हा अभंग घेतला. विठाला विठाला. ऐका म्हणून सप्ताह आजपासून पुन्हा दुसऱ्या पक्षातला काय झाला. एक आपण शुद्ध पक्ष मानतो आणि एक काय मानतो वद्य पक्ष मानतो. म्हणून शुद्ध पक्ष संपला आणि आज काय झाला वद्य पक्ष सुरू झाला. आणि योगायोगाने काल 31 तारीख संपून गेली ना आज काय लागली. हा हे सगळ्या गोष्टी योग जुळून आला. म्हणून आज पुन्हा पहिल्यापासून नामसंकीर्तन. हा म्हणून नामचिंतन. तसं वास्तविक पाहता आपल्याला महिन्याचा सप्ताह असला तरी 7 दिवसाचा असला तरी आणि किती दिवसाचा सप्ताह असला तरी त्याच्यात महत्वाचा शब्द काय अखंड हरिनाम. हा आता हा महिन्याचा आहे. हा काय महिन्याचा आहे पण तरी अखंड हरिनाम नाम आलं ना त्याच्यात. म्हणून नाम महत्वाचं आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराज नुसतं नामस्मरण सांगत नाही तर तुकाराम महाराज स्वतःची अवस्था कोणत्या प्रकारची झाली हे अभंगात सांगतात. विठाला विठाला. अत्यंत पवित्र असा महिना आहे. काय अत्यंत पवित्र असा काय अधिकस्य अधिकम. नुसतं अधिक फल नाही अधिकस्य काय. हा म्हणजे या महिन्यामध्ये कोणतीही क्रिया करायला तुम्ही गेले तर त्याचं दुप्पट प्राप्त होतं. अधिकस्य. तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी पाप किती पट होतं. हा तुम्ही नाव जरी घेतलं तरी काय होतं हा सगळं दुप्पट होतं. हा निश्चित म्हणता नामस्मरण दुप्पट होतं असं नाही. पाप सुद्धा काय होणार मग. हा विठाला विठाला. या महिन्याची नावं अनेक आहेत. मलमास नाव याला काय अधिक महिना ऐका पुरुषोत्तम मास आणि अजून सगळ्यात शेवटी धोंड्याचा महिना. हा अशी 4 नाव आहे त्याला. त्यात सगळ्यांचा विचार करता हा जवळजवळ 2.5 वर्षातून काय येतो दिवस असे कमी जास्त म्हणजे 3 वर्षाला आपण पाळतो तो. हा आता 33 त्रिक. हा आपला लावलं काय 33 त्रिक 99. हा आता इथं 32वा आला. पहिला एक झाला ना त्याच्यामुळे तो आता कितवा झाला. हा नाही तर 33वा पाहिजे नव्हता. हा 33 त्रिक किती. हा थोडं मागं पुढं झालं असं समजा काय हा विषय सोडून द्या. पण किती वर्ष झाली 99 वर्ष झाली. किती. आणि पुढल्या वर्षी आता काय होणार याची. हा म्हणजे आता ते आपल्याला कितव्या वर्षी लिहिणार आपण माहिती का. तिथं 99 नाही 100 येणार नाही. आता किती येणार. हा 102 येणार तेव्हा.
ते आपण 3 वर्षाचे ते धरले ना कालखंड, आलं का लक्षामध्ये? म्हणून असा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह पुरुषोत्तम मासामध्ये अधिक महिन्यामध्ये असणारा हा सप्ताह आहे. मला चांगलं आठवत आहे, मागच्या सप्ताहामध्ये मी आपुल्या हिता जो असे जागता हा अभंग घेतलेला होता. विठाला विठाला त्याचं कारण आहे का, आम्ही काही क्लिपा काढल्या नाही, रेकॉर्डिंग पुढे केलं नाही, पण ते मला माग 2-3 जणांनी सांगितलं तुमची क्लिप पाठवा, रेकॉर्डिंग पाठवा. मग मला आठवलं आपला अधिक मास सप्ताह मागच्या वर्षाचा होय, यांनी शूटिंग केलेला तो, त्याच्यात काय 2-3 भाग टाकलेले होते, दिले आपले टाकून. मग नाही आम्ही काय असल्या काही क्लिपा काढलेल्या नाही, काही केलेलं नाही. आम्ही फक्त दिंड्या काढ, पुढे हे काढ, सप्ते सुरू कर, हा कोणाला कीर्तन दे, कोणाला प्रवचन दे, काय असे म्हणजे हे असे करणारे आम्ही, कार्य करणारे. काय करणारे? हा, कार्य करायचे आपले इकडं. म्हणून हा नामयज्ञ. आणि म्हणून आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचा आहे का, अत्यंत महत्वाचा तुकोबारायांचा या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात माझी कोणत्या प्रकारची अवस्था झाली हे सांगतात. विठाला विठाला नामस्मरण करता करता अवस्था जीवनामध्ये काय झाली पाहिजे? हा, नाही तर रोज कीर्तनाला आहे, मग काही सांगता नाही आले तर काय होतं की, काल कोणता अभंग होता, परवा कोणता होता, होय तुम्ही आला तर सगळ्यांची वाजवलेच तुम्ही. होय, विठाला विठाला कीर्तनकार काय बोलतो, इकडे गठ्ठा उतरला का कीर्तनकार तर बोलणं संपून जाईल. सगळं कुठं अवलंबून आहे, खेळ इकडं अवलंबून आहे. हा, तुम्ही किती तिकडे आवाज काढा, इकडे उतरवलं का काय नाही होत. हा, म्हणजे हे बघा, नोये हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ. हा, नुसते आम्ही एवढे पण नाही, नुसते कीर्तनगारे, गायक हे, वादक हे, टाळकरी हे, चोपदारे एवढे अवलंबून नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे का, जर पुढं कोणी नसेलच, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन, पुढं कोणीच नाही आणि कीर्तन चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? विठाला विठाला मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहात, लांब आहे अंतर गावापासून, परंतु आपलं देवस्थानचं महात्म्य जर पाहिलं तर अनेक कालापासून, पुरातन कालापासून असणारं हे मंदिर आहे. चक्रेश्वर भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या दरबारामध्ये हा नामयज्ञ टिकून ठेवणं सोपी गोष्ट नाही होय. म्हणून सर्व विश्वस्त मंडळी, चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट या विश्वस्त मंडळींनी हा सगळा आयोजन नियोजन हे असं भरभक्कम, पाऊस येऊ नाही तर आणखीन वादळ येऊ नाही तर काही येऊ, परत पळापळ नको, काय नको आहे नाही, पोटोडे मारा एकदाच. कोणता कीर्तनकार उद्या म्हणाय नको आरती तर काय आहे का मांडव का काय होय. सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम करायचा तर काय करायचं, त्याचं नियोजन पाहिजे. म्हणजे नियोजनबद्ध 1 महिनाभर कीर्तन आहे, 1 महिनाभर सप्ताह आहे, त्याचं कडेकोट चांगलं उत्कृष्ट असं जर नियोजन कोणी केलं असेल तर चक्रेश्वर देवस्थान. विठाला विठाला समोर कोण आहे किंवा नाही पण वेळेत सुरू. काय दररोज कीर्तन वेळेत सुरू, अहो 7 दिवसात होत नाही, 7 दिवसाच्या सप्त्यात होत नाही वेळेला. सगळं असून, कीर्तनकार असून, गायक वादक असून सुद्धा लोक म्हणतात थांबा अजून कोणी नाही पुढं, लोक येऊ द्या. हा, पण इथे एवढ्या लांब सर्वजण आला. अत्यंत महत्वाचा अभंगाचा अर्थ आहे का, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सदा नामघोष केल्यामुळं आमच्या चित्ताला सदा समाधान प्राप्त झालं. आणखीन महाराज काय झालं,
तुकाराम महाराज म्हणतात जगातली सर्व सुख प्राप्त झाली, सगळे अलंकार प्राप्त झाले, त्या योगे आनंदे निर्भर डुलत असो. आनंदाने निर्भयतेने मी डोलतोय. आणखीन तुकाराम महाराज काय प्राप्त झालं? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोठे आहोत कोठे नाही हे कळतच नाही आम्हाला. देहावर आहे का विदेह अवस्था आमच्या जीवनात प्राप्त झाली हे सुद्धा आम्हाला कळत नाही. अहो म्हणजे तुकाराम महाराज तुमची कोणत्या तरी प्रकारची अवस्था झाली असेल ना. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही अग्निरूप अवस्थेला प्राप्त झालो, आता आमच्या अंगाला पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्यही स्पर्श करू शकत नाही. विठाला अत्यंत महत्वाचं नामस्मरण सांगितलं. तुकाराम महाराज साधू संत ज्या मार्गाने गेले ना, कोणत्या मार्गाने गेले हो? वाटेने गेले. कोणत्या? आपला पुणे जिल्हा ऐका फार भक्कम आहे इकडचा भाग, पण एकच खंत आहे कोटोडे महाराज. सगळं प्राप्त आहे आपल्याकडे, पाहिजे ते. एक दिवसाची यात्रा किती दिवस चालते आता? काय बक्षीस आहे होय? एका एका गावच्या 2-2, 3-3 वेळा काय होत्यात? हा या सगळ्याचा विचार केला तर सगळ्या प्रकारची समृद्धी आपल्याकडे. समृद्धी महामार्ग नाही पण समृद्धी आहे. हा महामार्गाचं काय घे नाही, काय आहे आपल्याकडं? समृद्धी आहे. प्रत्येकाच्या घरी समृद्धीने भरलेलं आहे. फक्त एक गोष्ट मध्ये एक खंत आयुष्यामध्ये ती तशीच राहिली. ज्ञानोबाराय तुकोबरायांचा पालखी सोहळा नाही ना या मार्गाने. तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे आन भरवसेने भेटे, भरवसेने घाट भेटे, भरवसेने कार्यालय भेटे. ट्रॉफिक मध्ये अडकून लेट. पण हा रस्ता पंढरपूरला जात आपल्या गावाहून जातो का? नाही ना. हा आपल्या गावाहून जातो फक्त आळंदीला. कुठं जातो? हा पुण्याला जातो वा. ही आयुष्यामध्ये आपल्याला नाही. आता लोक वारकरी आपल्याला घरी आणता येणार नाही, दिंडी आणता येणार नाही घरी. फक्त ह्या अंथा आल्या तर आल्या, पण त्या इकडं आळंदीला चाललेल्या, देऊला चाललेल्या होय. पण ते ठराविक लोकांना येते, सर्वांना नाही. म्हणून साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दाखवणं वेगळं बरं का, मार्गाला लावणं वेगळं. म्हणजे वाट दाखवणं वेगळं, वाटेला लावणं वेगळं. आणि एखाद्याची वाट लावणं काय? हा कुठे गेलते हो? काय नाही, महाराज रात्री कीर्तनाला आलते आणि आता सकाळी त्यांना बसून द्यायला गेलतो, वाटेला लावून द्यायला गेलतो. कुठे गेलते हो? काय नाही, त्याची वाट लावायला गेलतो. साधू संतांनी फक्त एकच गोष्ट
आपल्याच्याने ते शक्य नाही. म्हणतात बा पूर्वीची लोक. पवार साहेबांनी काटेवाडीहून नेला होय तुकाराम महाराज होय. आता त्याच्या पुढं माहिती का तुम्हाला, भरणे मामांनी सुद्धा नेला वाडीत. हा पण त्या मार्गावर आहे ना ती काय, हा त्या मार्गावर आहे ती. थोडासा वळवून नेला बा. आता आपल्याला काय देऊन इकडे आणता येईल का, देऊन आणता येईल इकडे होय, कदापि शक्य नाही. कशा करता दाखवलं तुकाराम महाराज इथं काय म्हणतात, काय दाखवलं त्यांनी, मार्ग दावून गेले वाट दावी त्याच्या, वाट दाखवली त्याच्या पुण्याला काय नाही. शास्त्रामध्ये असे अनेक सिद्धांत आहे बरं का, अनेक सिद्धांत आहे. एक सिद्धांत सांगतो थोडा आहे. कोटोडे महाराज, जर आपण गरीब आहे, ऐका गरीब आहे आणि आपल्याला एखादा भिकारी भेटला आणि तो म्हणला मी 4 दिवसाचा उपवासी आहे, आणि आपणही काय आपलंच खाण्याचं काय वांद आहे आणि त्याला काय देणार आहे. पण त्यावेळेस आपण जर त्याला एखाद्या बोटाने एखाद्या श्रीमंताचं घर दाखवलं, जा तुला ह्या घरी जेवण भेटेल. ऐका काय दाखवलं आपण फक्त, हा बोटाने दाखवलं, जा या घरी जा, तू या अमुक यांचं नाव विचार आणि त्यांच्या घरी जा, तुला काय भेटेल, जेवण भेटेल. एवढं जरी सांगितलं ना, आणि ज्या वेळेस तुम्हाला अन्न भेटणार नाही, जे दाखवलेलं बोट तोंडात घाला, तुम्हाला जेवायची गरज वाटणार. इतकी ताकद आहे त्या बोटात. कारण दुसऱ्याला घर दाखवलं कोणाचं, तो तिथं जाऊन काय झाला, तृप्त झाला आणि त्याने आशीर्वाद कोणाला दिला, म्हणजे ज्या संकट ज्यावेळेस तुमच्यावर येईल ना, जेव्हा तुम्हाला अन्नाची गरज पडेल ना, तेव्हा बोट तोंडात घाला. शास्त्र सांगतो तुम्हाला अन्नाची गरज पडणार. इतकी ताकद कशा दे. म्हणून आता लग्न करू नका ह्या महिन्यात, वास्तुशांत्या घालू नका. पण काय घालायला सांगितलं, विठाला जगतामध्ये फक्त 2च दान श्रेष्ठ सांगितले, 2च. तसे अनेक आहे आणि अनेक आपण त्याचे अर्थ लावू, पण एक ज्ञानदान श्रेष्ठ सांगितलं आणि दुसरं ज्ञानदानाने कशाची शांती, याची चित्ताची, आणि अन्नदानाने कशाची, विठाला विठाला. महाराज ज्ञानोबराच्या मार्गाने गेले. नुसते त्यांनी सांगितलं आपल्याला रस्ता, पण सांगायच्या आधी ते त्या मार्गाने काय झाले, गेले ना. काही लोक नुसते दिग्दर्शन करतात, पण कधी त्या वाटेने गेले नाही. कोण विश्वास ठेवणार, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वाटेने गेले ना पहिले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन, तुकाराम महाराज म्हणतात. हे ज्ञानोबरायांचं म्हणणे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा. वाढ वडिलांपासून माझ्या घरात काय आले, पंढरपूरची वारी चालत आली. कशा करता गेले हो, 3 गोष्टी मिळवण्याकरता गेले. किती गोष्टी मिळवण्याकरता, 3 गोष्टी मिळवल्या जीवनामध्ये. सकळ धर्माचे कारण, नामस्मरण, हरी कीर्तन, दया. ऐका काय मिळवलं संतांनी, दया, क्षमा आणि समाधान मिळवलं. किती गोष्टी मिळवल्या हो, दया मिळवली, क्षमा मिळवली आणि काय मिळवलं, समाधान मिळवलं. आपल्यालाही 3 गोष्टी मिळवायच्या, पण ह्या नाही. साधू संतांनी या किती मिळवल्या, 3 गोष्टी मिळवल्या. आपल्याला त्याच्यातली एकच गोष्ट कॉमन आहे. ऐका समाधान ही गोष्ट काय कॉमन आहे. त्यांच्या जीवनात तेच आणि आपल्या जीवनात तेच. पण ह्या पहिल्या ज्या 2 आहेत त्या त्यांच्या जीवनात आहे, त्या आपल्या जीवनात नाही. मग आपल्या जीवनात दुसऱ्या 2 कोणत्याही सांगा. आपल्याला किती मिळवायच्यात, 3. आता कॉमन काय, समाधान आहे. मग यांच्याकडे काय, दया आणि क्षमा आहे. आता हे 2 आपल्याकडे लागू पडत नाही ना.
दयागुण आहे का आपल्याकडं? क्षमागुण आपल्याकडे आहे का? अहो एखाद्याचा सहज धक्का लागला तरी रागाने पाहतोच ना, पाहतो का नाही आपण त्याच्याकडे? आहे का क्षमा दया? हे गुण कोणाकडे? आपल्याकडे नाही. ज्ञानोबरांचा किती छळ झाला, तुकोबरांचा किती छळ झाला, नाथ महाराजांचा किती छळ झाला, तरी त्यांनी काय केलं नाही, शाप कोणाला दिले? हे गुण त्यांच्याकडे. मग आपल्याकडे कोणते दोन आहेत? एक मी सांगन, म्हणजे मी किती सांगन? दोन. तुम्ही एखादा तरी सांगितला पाहिजे. हा, त्याच्यातला पहिला ऐका. पहिला सांगतो, सुख. आपल्याला काय मिळवायचे? सुख मिळवायचे, बरोबर. आणि दुसरं काय? 3 नंबरचं काय? समाधान. आता मी पहिलं सांगितलं आणि 3 नंबरचं सांगितलं. आता मधलं तरी सांगा तुम्ही एखादं तरी. अहो तुम्ही जीवन ऐका ऐका, तुम्ही ते करायला आले ना, त्या गोष्टी त्या मिळवायच्या ना आपल्याला जीवनामध्ये. काय करायच्यात आपल्याला जीवनामध्ये? मिळवायच्यात. मग आतापर्यंत तुमचं जीवन काय मिळवण्यात गेलं तुम्हाला जर माहितीच नाही काही? सोपी गोष्ट आहे नाही. आता इथं आले, तुम्ही काय करायला आले हे कळलं पाहिजे ना. आता हे काय करायला आले, मी काय करायला आलो? आता मी कीर्तनगार म्हणून बोलावलं, नको तेच काही सांगायला लागलो. आता हे इकडं चालली किंवा एखादा अभंग चालला, हे नको तेच वाजवायला सुरुवात केली यांनी. लोक काय म्हणणार, हो तुम्हाला हे वाजवायला नाही लावले, हे ताळमेळ बसतोय का तुमचा? म्हणजे आपण काय करायला आलो हे आपल्याला कळलं पाहिजे ना. काय मिळवायचे? सुख झालं. हा वा, कीर्तन ऐकलेलं यांनी. पण ऐका, सुखाचा जर विचार केला तर सुख आहे का? साधू संतांनी त्याची व्याख्या केली. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनायक मुक्ती यज्ञ नाही. हिंडता दाई दिशा माया व्यक्तीला. हा, तुकाराम महाराज दुसरी व्याख्या. आहे का सुख? सुख नाही कोठे? हा, संसारामध्ये सुख नाही. मग मिळन का आपल्याला? नाही ना. सुखाचा विचारच नाही. मग सुखाचा विचार नाही, मग ती गोष्ट आपल्या जीवनातून काय झाली? वजा झाली. मग आलं कोणत्या गोष्टीवर? दुसऱ्या. काय नाव आहे तिचं? हा, आता शांती. तुकाराम महाराज सांगतात काय मिळवायचे आपल्याला जीवनात? हा, आता शांतीच्या मागे लागलो. शांती परत ये नाही आणि ये रवाव घ्यायची. झालं, आलं इथंही काय आलं? हा, सुख शोधायला लागलो आपण शांतीच्या माग. पण मिळाली का? लोक आपल्याकडे हुशार. दादो महाराज लोक लय हुशार. इंडियामध्ये लोक हुशारच आहे भारतातले. ते म्हणले कीर्तन ऐकून सुख नाही मिळालं तरी चालेल, आता शांती तरी मिळाली पाहिजे ना. काय मिळाली पाहिजे जीवनात? लोक म्हणले साधू संतांनी सांगितलं ना, नाही काय मिळाली ती, पण शांती नावाची बायको करू. मला इकडच्याला विचारायचं एखादा. त्यांच्या मानापा तुमच्यापेक्षाही वर बघा, खाली नका बघू. होय, खरं सांगा इमानदारीने, ज्यांना ज्यांना शांती नावाची बायको मिळाली, मला कोणाविषयी काही नाही, या अभंगात चाललेलं आहे. ऐका ऐका, हे कशात चाललंय आपलं? हा, मग फक्त आलं कशावर? कशावर आले? कॉमन समाधानावर. काय मिळवायचे जीवनात? हा, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही रात्रंदिवस काय केल्यामुळं? ऐका ऐका, रात्रंदिवस आम्ही काय करतोय? नामस्मरण करतोय. आणि ते रात्रंदिवस नामस्मरण केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये काय मिळणार आहे? 1 दिवस का, 2 दिवस का, 3 दिवस का, 4 दिवस नाही, सतत सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, दिन रजनी हाची धान.
हा सतत देवाचं नाव, जागृती स्वप्न सतत. एक दिवस आहे का हो? गोविंद आसनी गोविंद शयनी, सतत एक दिवस आहे का हो? तुकाराम महाराज ज्ञानोबरांनी एक दिवस नामस्मरण केलं का हो? एक दिवस, उठलेपासून तर झोपेपर्यंत, आणि झोपल्यापासून तर ते आता उदाहरण नाही सांगणार मी, फक्त एक दिग्दर्शन करतो. म्हणतात बा लोक काशीवरून आली कुठून, हा हा त्याला काय नाव आहे अजून? वाराणसी. अजून कोणतं नाव आहे? हा बनारस. काय? हा काशीचं महात्म्य फार मोठे आहे का नाही? पण त्याच्यापेक्षा अजून महाराष्ट्रातल्या एका गावाचं मोठं आहे. वाराणसी गया पाहिले द्वारका. किती सांगितले? वाराणसी गया पाहिले द्वारका, बरे नाही तुका देहूत 1 तास लागतो बारीला. सर किती? देहूत 1 तास, आळंदीत 2 तास, आणि पंढरपूरला 12 तास. किती? हा वारकरी संप्रदायाची 4 वैशिष्ट्य गुरुवर्य सदानंद गुरुजी सांगायचे बा. 4 वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचे. पहिलं सांगायचे आळंदीतला कळस. काय हालतो? आता माहिती नाही कोणत्या मंदिराचा हालतो. आता हे खेड तालुक्यातलीच आहे. साहेब, खेड तालुक्यातल्याच लोकांना अजून कोणत्या मंदिराचा कळस हालतो हेच माहित नाही, तर बाहेरच्यांना काय उत्तर देते रे? विठाला विठाला. मला जर एखाद्या बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी जर विचारलं आळंदीमध्ये कोणत्या मंदिराचा कळस हालतो, तर तुम्ही अशी काही उत्तर दिले हो? हा कीर्तनगार फेटा याच्या करताच बांधतो, नको ती उत्तर ऐकू नको, याला कान झाकून घेतो. नाही त्या फेट्याचं काही प्रयोजन नाही तसं. तुम्ही कोणती चाल म्हणता ही त्याला कळालीच नसती मग. विठाला आळंदीचं दैवत काय? हा मग आळंदीचं दैवत सिद्धेश्वर आहे. काय काय आपल्याकडे आलेला पाहुणा तो 8 दिवस राहू द्या, 10 दिवस राहू द्या, का किती दिवस राहू द्या, तो पाहुणा एकदा निघाला का त्याला मुख्य माणसाने काय द्यावा लागतो? मुख्य माणसाने. इतर जणांनी किती काही म्हणू द्या. हा आम्हाला सुद्धा सप्त्याला गेल्यानंतर जोगदंड महाराज असेल, आमचे तुकाराम महाराज असतील, जाधव महाराज असतील, असे अनेक महाराज मंडळी, गायक वादक असतील, लोक सांगतात गावातली, महाराज पुढल्या वर्षी या बरं का. आता यांच्यावर अवलंबून आहे राहायचं का गावातले? होय, कोण्या सांगावं लागेल? कोण्या सांगावं लागेल परत या? जे कोणी मुख्य सप्ताह कमिटी जी मुख्य आहे, जे ग्रामस्थ मुख्य आहे, त्यांनी काय करावं लागेल? त्यांना मग अख्खं गाव म्हणलं तुम्ही परत या, पुढल्या वर्षी या. शक्य आहे गाव? अख्ख्या गावाने जरी सांगितलं तुम्हीच या, कमिटीचा काही निरोपच नाही, होय शक्य आहे का ते? मुख्य माणसाने काय द्यावा लागतो? तसं ज्ञानोबा हे दैवत नाही, ज्ञानोबा हे संत आहे. काय आळंदीचं दैवत काय? आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव म्हणजे ज्ञानोबा जेव्हा प्रस्थानला निघतात ना तेव्हा सिद्धेश्वराचा कळस हालतो. तुम्ही जा, परवानगी कोण देतो? परवानगी कोण देतं? हे डोक्यात ठेवा. आळंदीचा कळस
देऊचं झाड पुढं येते झाड ते म्हणतात देऊतल्या आमच्या पाहुण्याच्या घरापुढचं ते आमच्या दादो महाराजांचे वगैरे आहे पाहुणे तिकडं हा कोणतं झाड हालत हा वैकुंठ गमनापाशी ते नांदुरकीचं झाड ते हालत तसं ते रोजही हालत वारा आले ऐका गुरुवर्य सदानंद गुरुजी म्हणायचे सिद्धेश्वराच्या मंदिराचा कळस रोज हालतो त्याच दिवशी हालतो असं नाही हा रोज हालतो नांदुरकीचं झाड त्या दिवसाला महत्व आहे काय हा 7 ते 9 ला महत्व आहे तुम्ही म्हणले 9 वाजता येतो मी वाजवायला फुकाट होय काय येतील का फुकाट वाजवायला येतो किती वाजता 9 वाजता तिकडल्या कीर्तन करून येतो महाराज काही देऊ नका वाटलंच पण जमन का नाही ना अत्यंत महत्वाचं तिसरं सांगतात पैठणचा रांजण काय सांगतात आजही लोक हजारो लोक त्याच्यात पाणी टाकतात नेऊन पण रांजण भरत नाही फक्त षष्टीच्या दिवशी दुपारी भगवान परमात्मा जेव्हा कावड टाकीन ना तेव्हाच तो रांजण भरतो आजही वैशिष्ट्य आहे आजही एकनाथ महाराजांच्या घरी पाणी कोण भरतो कीर्तनकार फक्त एवढंच सांगते जोगदंड महाराज 36 वर्षे पाणी भरलं पण आजही पाणी भरायचं काम चालू आहे आजही चालू आहे का नाही हा जिथं जिथं आता कडूसला देव येतात मग ती परंपरा संपली का तुकाराम महाराजांनी एकदा आणलं पण आजही देव कुठे येतात आजही परंपरा चालूच आहे ना त्या पुढच्या सगळ्या परंपरा काय चालूच आहेत आणि एक राहिलं ना शेवट आता बऱ्याच जणांना दर्शनाला जायचे पंढरपूरला जाण्याची तळमळ आहे जाण्याची इच्छा आहे पण व्हिडिओ पाहतो ना ऐकवतो ना गेलेले यांचे किती तास लागले कोणत्या गावचं सांगतोय मी माणूस तिथं गेल्यावर सुद्धा दणकवतो पहिला हा विचार करतो माणूस पंढरपुरात पायी ठेवल्यावर चंद्रभागेचा विचार करीत नाही दर्शन वारी कुठं असेल सगळ्यात जास्त भीती कशाची आपल्याला तिथे गेल्यावर आमच्यासारखे हुशार असल्यामुळं आम्ही कुठं जाऊन उभं राहतो माहिती का दर्शन वारी पाहायला जायचंच नाही आम्ही पश्चिम दरवाजापाशी जाऊन उभं राहतो कुठं सगळे कीर्तनकार हुशार असल्यामुळं कुठं जाऊन उभे राहतात पश्चिम दरवाजापाशी तुम्ही माणसाल पश्चिम दरवाजातून काय तुमची सेपरेट लाईन आहे का लाईन बिन काही नाही तिथं तिथून जे दर्शन करून बाहेर येतात ना फक्त त्यांना आम्ही विचारतो कधी लागला होता तो तिकडं पाहायला जायचंच नाही फिरायचंच नाही तिकडे पुढे मसनवाट्याच्या शेडमध्ये हे का मंगळवेड्या का हे का गोपाळपुऱ्या का हे का ते पाहायला जायचं नाही उगाच वनवन करायचे नाही तिकडं पायी पिटी झाला ते करायचंच नाही तू जर म्हणला 3 तासापूर्वी लागलो होतो 2 तासापूर्वी लागलो होतो ठीक आहे मग तो जर म्हणला 25 तास झाले 24 तास झाले 36 तास झाले होय अहो 5 भेटून सुद्धा मला 6 तास लागले मागच्या वर्षी 5 भेटल्यावर 2 तास लागले ऐका ना महाराज आणि बाहेर पडायला 1.5 तास लागला आणि जायला पहिला 1.5 तास 5-6 तास याच्यातच गेले काय असून सुद्धा एवढी गर्दी पासवाल्यांची तिथं आणि पहिलं अख्ख्या भोवती तर काय मंदिराच्या भोवती आषाढीला काय गर्दीच ना सगळे कोण रस्ते बंद लांबून जा म्हणजे पंढरपूरची काय महत्वाची सांगितली दर्शनबारी ही 4 वैशिष्ट्य वारकरी संप्रदायात विठाला विठाला 2 दिवस नामस्मरण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही करतो 1 दिवस नाही 2 दिवस नाही कशा करता काय मिळवायचे अभंगाचं पहिले चरण
सर्व सुख सदा नाम घोष. आम्ही रात्रंदिवस नाम घोष करू. का हो तुकाराम म्हणा, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ठीक आहे व नामस्मरण. रात्रंदिवस आणि सतत मिळतंय काय, काहीतरी प्रॉफिट पाहिजे ना त्याच्यातून, काहीतरी मिळकत मिळाली पाहिजे ना. आहे का नाही? कशा करता करायचे हो? अहो एखादा वेडा जरी मनुष्य असला ना, तो काय पाहणार पहिला? कोणतीही गोष्ट करायला गेल्या तो पहिला काय पाहणार? ते फायदा पाहणार. याच्यातून मला मिळणार काय? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही रात्रंदिवस नामस्मरण करतो, काहीतरी मिळण्याकरतात ना. आणि ऐका ना, मिळत नसेल तर माणसं करतीलच काय राव? करतील का? आता आपल्याला जर महिनाभर सप्ताह करायचा आहे, तेवढा खर्च करायचा आहे, याच्यातून काहीच प्रॉफिट होय, काहीच फायदा जर नसेल करील का? एवढं तुम्ही आले कशा करता? काहीच नाही इथं होय. आले असतील 9 वाजता, पण कशा करता आले? काहीतरी आहे ना होय. नामस्मरण असेल, अभंग असेल, त्याच्यातून गायन वादन असेल, त्याच्यातून काहीतरी मनाला काय भेटणार आहे? त्याच्याशिवाय जीवनात काय आहे? इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा इथं काय करू? नामस्मरण कानाला ऐका. हा तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे नाम. भगवान परमात्म्याचं इथं काय भेटणार आहे? नामस्मरण ऐकायला भेटणार आहे, आपल्याला टाळी वाजवायला भेटणार आहे, मुखाने नामचिंतन. ज्ञानोबराय काय सांगतात माहिती का? एक देवाचं नाव मुखाला येण्याकरता किती जन्माची पुण्य पाहिजे? ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, ते जन्म सहस्री ओळखी दे, एक वेळ मुखाशी यावया. देवाचं एक नाव मुखाला येण्याकरता 1000 जन्माची पुण्य पाहिजे. बहुता ज्ञानोबराय सांगतात हे नाथ महाराजांचं प्रमाणे बहुता सुकृतांची म्हणून किती पुण्य, फक्त पुण्याची गणना हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात एवढंच म्हणा तुम्ही, पण पुण्याची काय होईल गणना करता येणार नाही, एवढं पुण्य प्राप्त होईल. अजून पंढरपूरचं महात्मा सांगताना काय सांगितले? पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा, इतकं पुण्य सांगितले. पंढरपूरला फक्त घरातून निघाले ना, मी पंढरपूरला चाललो एवढं जरी म्हणलं तरी पुण्याची गणना इतकं पुण्य. अजून ऐका ना, 2 गावाचा सांगू का? आता हे महिन्याचा सप्ताह म्हणून सांगू. वाराणसी चाली जे मासा, वाराणसीत मी असं प्रमाण म्हणलो. एक बाई काय म्हणली माहिती का? वाराणसीत मासे चालतात का महाराज? कोटोडे महाराज मासे वाराणसी चाली जे म्हणजे 1 महिना वाराणसी तुम्हाला चालावं लागेल.
गोदावरी एक दिवस, हा कुंभमेळा आला ना, आपण एक दिवस पाण्यात बसावं लागेल पुढं गोदावरीत, आणि फक्त घराच्या बाहेर पाऊल टाकायचा. पंढरी पाऊल बरी असा ऐसा ठसा, इतकं पुण्य बा. एक महिना तिथं चालण्यापेक्षा आणि एक महिना नदीत बुडून, एक दिवस नदीत बुडण्यापेक्षा फक्त काय टाकायचे आपल्याला, किती पुण्य. एवढं सोपं सांगितलं आपल्याला, सोपे वर्मा हा आणि आपल्याच्याने ते सुद्धा शक्य. आपल्याकडे दुसरीच गाणी म्हणतात होय. आवा चालली पंढरपूरला आणि एसी पासून आली. हे कायला म्हणता ना तुम्ही, तुम्हाला जायचं नाही म्हणून तुम्ही हे गाणी काढली. काय महात्मा आहे पंढरपूरचं. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या. या आम्ही का सांगतो तुम्हाला माहिती का, आम्ही दोघं दिंडीवाली इथे. माझं नाव ज्ञानेश्वर आणि यांचं नाव तुकाराम. आमच्या दोघांच्या दिंडे आहे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात. विठाला विठाला. चाकणच्यात आपल्या दिंडी आहेत ना बऱ्याच. फार परंपरा आहे चाकणकराच्या दिंडीला. परंपरा कोणती, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात कीर्तनाचा मान आहे मोठा. परंपरेचा मान आहे. पुढं कोणत्या गावात आहे, कोणत्या गावात आहे, आहे बरं का, बऱ्याच जणांना आहे माहिती. काय आहे ती, आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे ती, आपल्या ध्यानात पाहिजे. काय पाहिजे, सकाळच्या पारी मान आहे तो मोठा आपला. मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय चाकणकराचं कीर्तन आहे माऊलीच्या तळावर. हा मान आहे मोठा आपला. आणि याचा आपल्याला काय पाहिजे, गर्व नाही पाहिजे, अभिमान पाहिजे. याचा धरीनं करीना आपुले जतन. हे असे काहीतरी गोष्टी असतात ते आपण जतन ठेवल्या पाहिजे, आपल्या ध्यानात तरी राहिल्या पाहिजे. बसल्या बसल्या आपण जरी तिथं नाही गेलो ना माऊलीच्या पालखी सोहळ्यात, तरी बसल्या बसल्या त्या दिवशी म्हणलं पाहिजे चाकणकराचं कीर्तन सुरू झालं असं. कोणी कीर्तनकार असू तिकडं होय. आज आपल्या घराघरात लोकांनी चर्चा केली पाहिजे त्याची. इथं बसून आपल्याला कीर्तन ऐकण्याचं काय मिळेल, पुण्य प्राप्त होईल. विठाला विठाला. कशा करता काय मिळवायचे, काहीतरी प्रॉफिट नफा मिळाला पाहिजे ना. मिळेल का? तुकाराम महाराज विचार करायला लागले. लोक म्हणायला लागले, अहो महाराज तुम्ही रात्रंदिवस नामस्मरण करता, मिळतंय काय? काय काय लोक म्हणतात ना, आम्ही सांगतो ना कीर्तनात लोकांना, हे नाशिक जिल्ह्यात गेले का लोक म्हणते सांगू नका महाराज. खरं सांगा इमानदारीने, तुळशीचं झाडे आणि द्राक्षाचं झाडे नाशिक जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे? द्राक्षाच्या बुडाला काय लावावं लागतं? दूध. काय घालावं लागतं? आपल्याकडे माहितीच नाही. फक्त आपल्याला एकच माहिती, त्याची चव आंबट आहे का गोड आहे. काय घालावं लागतं? दूध. आणि आम्ही काय सांगतो कीर्तनात, तुळशीच्या झाडाला पाणी घाला. असंच सांगितलं. बागायतदाराच्या घरी तो म्हणला, महाराज कीर्तन झाल्यावर काय मिळतं? तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर काय मिळतं हे मला त्या दिवशी कळालं. मी म्हणलं वा जाऊ द्या माझं, ऐका ना, द्राक्षाच्या झाडाला दूध घातल्यानंतर काय मिळेल? तो म्हणला, महाराज द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं 60 रुपये लिटरचं, तर द्राक्षाच्या झाडाला गोड काय येतील? द्राक्षे येतील. त्याला मार्केटमध्ये किंमत काय मिळेल? जास्त मिळेल, जास्त नफा मिळेल. बरं, द्राक्षाच्या झाडाला दूध घातलं, एका द्राक्षाच्या झाडाला 200 झाडं लागली आणि 20,000 रुपये भाव मिळाला. किती किती आपल्याला सांगायला जाते काही मिळवायचं, पण मिळाला. तर एका झाडाला 200-250 जर घड लागले एका किलोचे, तर द्राक्षाच्या झाडाची किंमत काय झाली होय? एका झाडाची मेहनत आहे त्याला तेवढी.
पण आता मला सांगा, त्यांनी द्राक्ष विकली मार्केटला, पैसे घेऊन आला, त्या पैशात वाटेकरी आहे का नाही? ऐका ऐका, त्या पैशात वाटेकरी आहे का नाही? मला इथं हात वर करून सांगा, पंढरपूरला जाणारे किती जण आहेत? वारीत 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 पायी पायी वारीत, गाडीत बसून नाही. अर्धे हात कमी झाले पोटोडे महाराज. महिन्याची वारी गाडी जाणार, ते महिन्याचे वेगळे. आता महिन्याला पायी नाही जाऊ शकत. हा, आपण ते काही काही म्हणण्यात अर्थ नाही, बरोबर आहे का नाही? मला सांगा, तिथून आल्यावर घरातले किती आडवे झाले? पहिलं पुण्य टाक अर्ध, असे किती आडवे झाले? होय, वाटा मागायला कोण आडवा आहे का त्याच्यात? हा, वाटा मागतील प्रसाद पेढे, होय, मागितलं का कोणी आतापर्यंत? होय, मागितला वाटा? पैसे आणले त्याने मार्केटमधून, वाटेकरी उभे का नाही? खतवाला उभा आहे, नांगरणीवाला काय, औषधवाला काय उभा आहे, रोजगार रोजंदारीवाले काय उभे आहेत, सगळे झाडं जिथून आणल्यात ते सगळे काय आहेत? हक्कदारे त्याचे, वाटेकरी येते त्याचे. आणि उरलेले मुलगा मुलगी आणखीन कोणी असतील घरात, बायको, हे सगळे काय त्याचे? वाटेकरी आहे. द्राक्षाच्या झाडाला दूध घातल्यावर काय लागणार आहे? मला एक सांगायचे, त्या दिवशी मला कळालं, खरंच सांगा इमानदारीने, तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यात फायदा काय? काय फायदा? फुलं येतात का त्याला? फुलाला मार्केट आहे का? फळं येतात का त्याला? येतात का? ते झाड मोठं झालं आणि त्याच्या खाली 10-5 जनावरं बांधली. ऐका, तुळशीच्या झाडाच्या लाकडाचं घर पक्वादाचं खोड, एखादं नांगराचा आऊत ज्याला म्हणतो आपण, कुळव पाभार, तुळशीच्या लाकडाची. मग फायदा काय ना? काय फायदा आहे? फायदा काय? फायदा पाहिजे का नाही त्याच्यापासून? काय ते प्रॉफिट काय? तुळशीला पाणी घालण्यात काही फायदा? ज्यांनी घालीत असतील त्यांना निश्चित पश्चाताप झाला असेल, आणि ज्यांनी आतापर्यंत घातलं नसल त्यांना बरं वाटलं असं. आज तर कीर्तनकारांनीच सांगितलं, बस आतापर्यंत घातलं नाही आणि उद्यापासून घालायचं, संपला विषय, संपला. ऐका ऐका, द्राक्षाला ऐका, द्राक्षाला, अहो आजूक राहिलं माझं, द्राक्षाला दूध घालण्यातही फायदा आहे आणि तुळशीच्या झाडाला पाणी घालण्यातही फायदा आहे. फक्त द्राक्षाला दूध घातल्यानंतर दिसणारा फायदा आहे, दृश्य दिसणारा आहे, काय दिसणार आहे. आणि तुळशीच्या झाडाला पाणी घालणं हे जरी काय प्राप्ती दिसती का? पाणी घालताना दिसतोय, पण प्राप्ती दिसती का? अदृश्य येते, पुण्य येते. काय? हा, म्हणजे द्राक्षाला दूध घालण्यात फायदा आहे आणि तुळशीला पाणी घालण्यात फायदा आहे. फक्त हे दृश्य रूपाने, हे पैसा रूपाने, आणि ते अदृश्य रूपाने, तिथं पैसा नाही. म्हणजे काही गोष्टी दिसत नसल्या तरी त्या खऱ्या मानल्याशिवाय दिसत नाही ना. ऐका ऐका, लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? दिसतो का आपल्याला? फुलामध्ये मकरंद आहे का नाही? कोणी पण दाखवा आपल्याला, गुलाबाचं फुल घ्या, नाही तर कोणतंही फुल घ्या, मकरंद दाखवता येतो का? मग त्याच्यामध्ये मकरंद नाही का? तुळशीला पाणी घालण्यात फायदा काय? ती इथं नाही, इथं नाही. द्राक्षापासून मिळणारा जो पैसा आहे तो आपल्याला इथंच वापरता येईल, पण तुळशीपासून पाणी घालल्यानंतर जे पुण्य प्राप्त होणार आहे ते वर नेता येईल. विठ्ठला विठ्ठला. वर
ती परलोक येईल कामा सोडविल यमा यमाच्या ताबडीत तुळशीला पाणी घातल्यानंतर जे पुण्य मिळणारे ते यमाच्या ताबडीतून सुटण्याकरता आहे. आता ऐका जे पैसे मिळणारे ते घरात ठेवले आपण 10-5 लाख झोप येईल का हो? इमानदारीने झोप येईल? 10 लाख घरात झोप येईल? हा, इथं माणिक चौकासारख्या चौकांनी दरोडे पडतात. हा, झोप येईल का हो? राजा त्याच्यावर काय घेणारे? सरकार त्याच्यावर काय घेणारे? टॅक्स घेणारे. आणि त्याच्यावर अनेक जणांचा काय, घरातल्या सगळ्यांचा काय त्याच्यावर हक्क आहे. तर या पुण्यावर काय ते कुठं कामाला येणारे? हे इथंच फक्त. ते कुठं येणारे? परलोक येईल कामा सोडविल यमा. हा, तुकाराम महाराज म्हणतात मला याच्याकरता नाही करायचं. तुकाराम महाराजांनी मधल्या दिवसाचा विचार नाही केला, फक्त शेवटच्या दिवसात याजसाठी केला. तो विषय नाही सांगायला, फक्त दिग्दर्शन केलं तुम्हाला प्रमाण. कशा करता नामस्मरण करीत होते? फक्त शेवटच्या दिवसाकरता, मधल्या नाही. हा, रात्रंदिवस नामस्मरण करायचे. ऐका तुकाराम महाराज नामस्मरण करायचे. कोणाच्या नावाचे? भगवान परमात्म्याच्या. कोणाच्या? हा, देवाचं नाव तुकाराम महाराजांना इतकं प्रिय होतं, त्याच्यामुळे तुकाराम महाराजांना 4 गोष्टी आवडत नव्हत्या. किती गोष्टी? 4 गोष्टी आवडत नव्हत्या. बघा, इतकं देवाचं नाव प्रिय होतं. नावडे जन, नावडे हा धन, आणि नावडे माता, आणि नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा. हा, ऐका, पतिव्रतेला कोण आवडतो? पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. हा, सर्व भावे लोभ्या. लोभी माणसाला काय आवडत? धन आवडत. सर्व भावे लोभ्या आवडी धन आम्हा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही. काय आवडतो आम्हाला? एकची धरीला चित्ती, किंवा एक गावे आम्ही. इतका आम्हाला तो भगवान परमात्मा आवडतो. जन आवडत नाही आणि धन सुद्धा आवडत नाही. ह्या 2 गोष्टी ठीक आहे ना तुकाराम महाराज? कोणत्या? जन नाही आवडले ठीक आहे, धन नाही आवडलं तुम्हाला ठीक आहे, पण आई वडील, आई वडील सुद्धा. पण तुकाराम महाराज कोणते आई वडील म्हणतात हे कळाले पाहिजे आपल्याला. अभंग वेगवेगळे आहे का नाही? अभंग वेगवेगळे. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या हिता धन्य माता पिता. हे आई वडील आवडतात. तुकाराम महाराजांना दुसरं एक प्रमाणे ते आई वडील आवडत नाही. विभीषणे बंधू आणि राज्य माता नेंदू भरते गेली. त्याच्यापेक्षा दुसरा आहे का प्रमाण? माय बाप तरी
माय बाप तरी सरपेन की बोका. सरपेनीच्या जातीची आई आणि बोक्याच्या जातीचा बाप तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आवडत नाही. विठाला विठाला. अर्थ आहे. मांजर वेल्यानंतर पिल्लाला किती घरं फिरवी ती. ऐका ऐका किती घरं. काय कारण काय हो. काय कारण ऐका ना. काय कारण. काय कारण. 14 पासून लोक फक्त एकाच शब्दाला घाबरायला लागले. ईडी. 2014 पासून वरून फक्त घोषणा झाली नावाची का ते पटापट त्यांनी काय केल्या. हा तसं मांजरीला फक्त माहिती आहे आपल्या पोरांचं रक्षण करायचं असेल तर कोणापासून नाही. हा कीर्तनकार येत आता पोटोडे महाराज आई आमच्या नंतर अजून कीर्तन. हा ऐका कोणापासून धोका यांना. बापापासून. कोणापासून. पोरांना कोणापासून धोका आहे. रात्रंदिवस चिंता कोणाला आहे. आईला. म्हणून ती आई पोर लपून ठेवायची या घरात आज तर उद्या दुसऱ्याच्या. परवा सकाळच्या पारी जर आपल्या पोरांची बापाची भेट झाली तर नाश्त्यावारी खाऊन टाकीन. कोण कोण कोणाला. असे तुकाराम महाराज म्हणतात बाप कामाचे हे नावडे. आणि आई कोणती आई आवडत नाही. सरपेन नावाची. हा काय करते होती. म्हणतात बा सरपेन पिल्लाला जन्म देत असताना मुलांना जन्म देत असताना हजारो पिल्लांना एका वेळेस जन्म देते. किती. हजारो एका वेळेस. मग आता तुम्ही सांगा हजारो पिल्लं जन्माला आली पोटातून बाहेर पडल्या त्या पोटात आग किती होईल. सोपं आहे का नाही होय. पोटात आग किती होईल. मग आग होणं म्हणजे भूक लागणे. काय होणे. हा आग लागणे म्हणजे काय. भूक लागणे. आणि मग तिला ती भूक लागती आणि मग ती पिल्ला अशी जन्मून पुढे गेली का पुन्हा उलटी फिरती म्हणतात बा. आता भक्ष्य पुढे होय. भक्ष्य पुढे तिथं. आणि ती सरपीने एकदा उलटी फिरली का ती कोणाला खाती मग. सगळ्यांना आहे. मग तुम्ही म्हणता साप जन्माला कश काय येतात. हाय महत्वाचा सिद्धांत आहे सांगतो ऐका. तेवढ्या वेळामध्ये ऐका ऐका ती पिल्ला देण्याच्या वेळामध्ये तेवढ्या वेळामध्ये जेवढे पळाले ना हे जर नाही कळालं तर अजून महाभारतातलं सांगतो. महाभारतात सगळे कीर्तनकार काय सांगतात माहिती का. महाभारताच्या लढाईमध्ये सगळेच्या सगळे यादव मेले. मग हे 2-4 राज्यात कसे राहिले. विठाला विठाला. सिद्धांत कळाला का नाही. सिद्धांत कळाला ना. हे तेव्हा पळाले लढाईतून. हा सिद्धांत आहे त्याचा. हा तसे ते पळाले काही त्यावेळेस तेवढे. मग सगळेच्या सगळे मुलं कोणा खाली मग हे पळालेले सोडून राहिलेले. तुकाराम महाराज म्हणतात अशी आई अशी आपल्याच मुलाला खाणारी आई ही सरपेनीच्या जातीची. नावडे जनधन. म्हणून आम्हाला कोण आवडतो. आवडे 4 गोष्टी आवडतात तुकाराम महाराजांना. या 4 गोष्टी आवडत नाही. या 4 गोष्टी सोडून द्या. तुकाराम महाराज म्हणतात मला 4 गोष्टी आवडतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा. हा पंढरपूर आवडते. भगवान परमात्मा आवडतो. चंद्रभागा आवडती आणि पुंडलिक आवडतात मला. काय तुकाराम महाराज हुशार असतील का. रात्रंदिवस नामस्मरण. 1 दिवस गा 2 दिवस गा सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. कशा करता काय मिळवायचे दुसऱ्याच्या. सर्व सुख
नका घेऊ. हा ते एवढे आरडून म्हणते तर तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्यात मध्ये आधी, आहे का नाही? टाळी वाजवावी, हा, चला वाट ही चालावी. आता टाळ्या वाजवा, गुढी उभारायची झालीच माग, फक्त आता काय राहिलं तिसरं, वाट ही चालावी. हा दिंडीत चला आपल्या गावच्या. हा एक तर आता लांबली, हा दिंडी लांबली तर सगळी कामं होतील, आहे का नाही? हा उगा तिथं काही कोणाला म्हणण्यापेक्षा आणि कोणाची निंदा करण्यापेक्षा आपलं कुठं झाला. हा लोक बरीच म्हणतात ना की आता रिकामे झाले हो येऊ, रिकामे झाले येऊ, पोराचं लग्न झाले येऊ, पुरीचं लग्न झाले तरी घरीच काढले. हा अहो कधी जाणार मग? जाणार तरी कधी? गेल्यावर. हा काही काही वेळेस लोक इतकी शंका येते, काही लोक काय बोलतात ते मेळच लागत नाही. कधी तो माणूस पंढरपूरला गेला नाही, त्या 15 दिवसात जर एखादा गेला ना, लोक म्हणतात ते गेले पंढरपूरला. आता आयुष्यात कधीच पंढरपूर पाहिलं नाही आणि मेल्यावर पंढरपूरला जाईल का? कदापि शक्य आहे का? ते भाषण ठोकणाराने काही ठोकी देत तिकडे. वारी पोचायची आज पोचले म्हणते ती वारी, यांची वारी पोचली. कदापि शक्य आहे का? होय कदापि शक्य नाही. या गोष्टी सोपं नाही. योगी यांच्या ध्यानी एवढी वारी सोपी आहे काय? आयुष्य गेलं काहींचं वारी करण्या. तुम्ही काही जण पाहिले असतील ना, हा मोठमोठे गेले साधू संत वारी करण्यात, किती आयुष्य खर्च केलं त्यांनी. हे महिन्याची वारकरी जाऊन विचार करा त्यांचा, महिन्याला जे वारकरी वारी करतात त्यांचा. सोपं नाही वारी करणं सुद्धा. हा मग सर्व सुख जगातली, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंदे निर्भर डुलत असो. तुकाराम महाराज म्हणतात जगातली सगळीच्या सगळी सुख, सगळेच्या सगळे अलंकार प्राप्त झाले. मला इथं एक सांगा तुम्ही, तुकाराम महाराज आणि सुख, तुकाराम महाराज आणि सुख आणि तुकाराम महाराज आणि अलंकार हे आपल्याला नव्हतेच ना घरी. उठले का कुठं जायचे? भंडारा डोंगरावर. उठले का भामचंद्रन, उठले का कुठं गोराड्यावर. कधी होतेच कधी घरी सुख लाभायला. ऐश्वर खूप, पण घरी कधीच काय आणायचं नाही ना. ऐश्वर कायचं, सुख सोळा कशाचा हो? खायला काय वेळेवर? काहीच नाही ना. हे सगळं काही नाही. आणि मग इथं तर तुकाराम महाराज म्हणतात जगातले सगळे सुख लेलो आणि सगळे अलंकार. खरंच सांगा, आपल्या आता इथं बसणाऱ्या प्रत्येक महिलेने विचार करा, तुमच्या अंगावर जेवढे दागिने तेवढे जिजाबाईच्या असतील का? कशाहून कल्पना केली हो तुम्ही? कशाहून कल्पना केली? हा कशाहून कल्पना केली? जिजाबाई काय सामान्य घरची बायको होती का? काय सामान्य घरची स्त्री होती का? काय बाप पाहिलं तर पुण्यातलं श्रीमंत घराणं होतं. बापाचं घर काय, जहागीरदारी काय? मला एकच सांगा इमानदारीने, चाकण शहरामध्ये राहता का नाही? खरं सांगा, तुमच्या सामान्य महिलेच्या अंगावर जेवढे दागिने तेवढे मारवाड्याच्या बायकोच्या अंगावर आहे का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? आहे मग मारवाडी श्रीमंत आहे का गरीब आहे? व्याख्या कशाहून करता तुम्ही? व्याख्या कशाहून करतात? फक्त ते दाखवित नाही आणि तुम्ही थोडा असलं मग दाखविता. फरक एवढाच आहे ना. आजपर्यंत एकाही मारवाड्याच्या बाईचे दागिने ती रस्त्याने चालले चोरीला गेले, वडून हिसकवून नेले, असं एक तरी उदाहरण आहे पुणे जिल्ह्यात चाकणमध्ये? हाय कोणाची नाव आहे? आपलीच आहे, गरीबाची. होय हा चालले होते सकाळी पहाटे फिरत, आले मोटरसायकल गेले दागिने घेऊन. हे कोणाची उदाहरण आहेत? ते दाखवित नाही. ते मग श्रीमंत नाही का? जिजाबाईच्या घरचे श्रीमंत होते. हा आता हे आताच्या कालच्या बाया सोडून द्या, पण पूर्वीच्या बाया
इकडं साठवायचे नवऱ्याचे खिसे मारू मारू आणि तिकडं जाऊन बापाच्या इकडं जाऊन तिकडं सोना राखून दागिना करायचे म्हणजे माझ्या बापाने केला म्हणायचे. असं लोक सांगत यात, लोकांचं ऐकून सांगतोय मी. काची नवरे सगळ्यात आता तर काय व्हिडिओ यायला लागले की मोदींनी सोन्याचा प्रकार सांगितलं. कोणच कोणता बा सासऱ्याचा येणं म्हणतात ते व्हिडिओ आले सगळे आता. सोन्याचं गाणं लागलं हा आता तुमची सासरवाडी काय तिथंच आहे ना, नाणेकरवाडी. गावातच आहे. हा त्याच्यामुळे काय तुमचं गेले काय कधी नाही महाराज आले काय का आम्हाला कोणाला तपास लागणार. हा चला काय अहो सुखाचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध, अलंकाराचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध आहे का हो? पण तुकाराम महाराज हुशार असल्यामुळे ऐका, तुकाराम महाराज हुशार असल्यामुळं तुकाराम महाराजांनी सगळी सुख ऐका, याच्यापासून सुख मिळेल त्याच्यापासून सुख मिळेल तिथं गेल्यावर आपल्याला सुख मिळेल, ह्या सगळ्या सुखाचे पत्ते तुकाराम महाराजांनी मोडून टाकले. ऐका फक्त एकच माणूस शोधला. काय शोधला? एकच माणूस, त्याच्याजवळ सगळी सुख. तुकाराम महाराजांनी एवढंच ओळखलं, हा माणूस प्राप्त झाल्यानंतर त्याच्याजवळ जेवढी सुख आहे तेवढी सुख जगात कोणाच्याच जवळ नाही. तो माणूस शोधला. आपल्या महाराष्ट्रात एक घटना घडली पाठीमाग त्याला बरेच दिवस झालं, मी नाव नाही सांगणार कोणाचं. एक व्यक्ती मुख्यमंत्री झाली महाराष्ट्राची आणि पाहुण्यांच्या लक्षात आलं आपला पाहुणा काय झालाय. आता ते म्हणले सरपंचाकडे जायची भानगड नाही, आमदाराकडे जायची भानगड नाही, जिल्हा परिषद अध्यक्षाकडे जायची भानगड नाही, आपला पाहुणाच काय. मग सगळे पाहुणे एकत्र आले आणि आपल्या पाहुण्याकडे गेले मुंबईला. कोणाकडे गेले? हा आणि पाहुण्याने विचार केला, सगळे पाहुणे एकत्र आले, काय भानगडे? म्हणले काय नाही, फक्त एक फ्लॅट पाहिजे एक आम्हाला. काय मागितलं? कोणाकडं? पाहुण्याकडं, म्हणजे मुख्यमंत्र्याकडं. आता पाहुण्याने सगळे पाहुणे स्तुती करायला लागले. हो त्याला पादर फुटला. काय म्हणले? मागून माहित नाही, एकच फ्लॅट, एक बिल्डिंगच बांधतो आदर्श. संपला विषय. विठाला विठाला. आता पुढचं नाही सांगायचं मला, तुम्हाला कळलं नाही तर नका पुढं. नसल कळलं तर प्रसाद घेऊन जा 9 वाजता. हा पुढचं नाही सांगत. ऐका कशा करता सांगितलं. ऐका सगळ्या पाहुण्यांनी काय शोधला? मुख्य पाहुणा शोधला आपला, त्याच्या हातात सगळे. तसं तुकाराम महाराजांनी आपला एक व्यक्ती शोधला, सगळं त्याच्याजवळ. काय आहे त्याच्याजवळ? सगळी सुख त्याच्याजवळ आहे, असा माणूस शोधला तुकाराम महाराजांनी. आणि तुकाराम महाराज म्हणले आता सुख शोधत बसायचं नाही, चाकणच्या बाजारात नाही, आळंदीच्या बाजारात नाही, पंढरपूरच्या बाजारात नाही, कुठं शोधायच्या पेक्षा कुठं मिळणार आहे असा माणूस शोधला. आणि त्याच्याजवळ सगळी सुद्धा. कोण आहे जगातला सगळ्यात सुखरूप आईचा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सर्व सुखाचे मध्ये असा एकच माणूस शोधला. सर्व सुखाचे आगर बाप रखमा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे. हा असा सर्व सुखरूपायचा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिकात. असा एक माणूस शोधला तुकाराम महाराज. म्हणले बस सगळे सुख त्याच्याजवळ आहे बस. आणखीन मग आता पाळी कोणाची आली? अलंकाराची. आता देवाजवळ अलंकार आहे का?
अलंकार म्हणजे काय माहिती का? तो शब्द पहिला फिट करून घ्या. अलंकार म्हणजे लक्ष्मी. अलंकार म्हणजे काय? पैसा आहे का नाही? त्याला नाव आहे अनेक. लक्ष्मी आता ही पण प्राप्त झाली पाहिजे ना. सगळे जर अलंकार जगातले प्राप्त करायचे असेल तर काय पाहिजे? आमचे गुरुवारी केंद्रीय महाराज म्हणायचे, या चाकणमध्येच मोठे झालेले केंद्रीय महाराज आमचे. या चाकणकरांनी मोठे केलेले. नाणेकरवाडी असेल, कडाची वाडी असेल, हे सगळा पंचक्रोशी असेल. ते म्हणायचे, ज्याचा खिसा गरम त्यालाच देव धरम, नाही खिसा गरम तर कसला देवन कसला धरम. काय म्हणायचे? ज्याचा खिसा गरम त्यालाच काय? इस दुनिया का पैसा ही. मग काय सांगत होतो? पुढे आले अलंकार. लक्षात येतो आता तुम्हाला. अलंकार फक्त आता सोनं महाग झालं. काय झालं? चला अलंकार. मग तुकाराम महाराजांनी अलंकार बसते का? मग अलंकार म्हणजे काय? लक्ष्मी. आता लक्ष्मी म्हणजे काय हो? लक्ष्मी म्हणजे याची बायको. कोणाची? पांडुरंगाची. कोणाची? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्याची भक्ती करतो त्याचं पाय धरून ही बसलेली, तिचं नाव काय? लक्ष्मी. कोणाचं पाय धरून? म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही मान्य करा अथवा नका करू, आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही. पण तुम्ही सुद्धा ज्या वाराची भक्ती करता त्याच्या आधीच्या वाराची आम्ही सगळे भक्ती करणारी. आमचा वार कोणताही कीर्तनगार, गायक, वादक, टाळकरी असेल, माळकरी असेल, या सगळ्यांचा आमचा भक्तीचा वार कोणता आहे माहिती का? तुमचा कोणता आहे? तुमचा कोणता आहे? गुरुवार. तुमचा कोणता आहे? फक्त आमचं एकच आहे, आम्ही कोणीच उपास करीत नाही त्या वाराचा. आम्ही उपास करीत नाही भाऊ. एकही कीर्तनगार असा दाखवा का बुधवारचा उपास करतो दर आठवड्याला? नाही, कोणत्याच असं महिन्यात नाही. फक्त एखादच दर बुधवारी आली तरच उपास. आम्ही जो वार पकडलाय त्याचं नाव आहे बुधवार, आणि आमचा देव आहे पांडुरंग. आम्ही कशा करता धरला? तुकाराम महाराजांनी धरला म्हणून धरला, ज्ञानोबारायांनी धरला म्हणून आम्ही धरला. त्यांची परंपरा आहे आमची. कशा करता धरला माहिती का? तुम्ही किती गुरुवार केले तरी ती लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होऊ शकत नाही. याचं कारण तुकाराम ज्ञानोबाराय सांगतात. हरिपाठात एक सांगितले आणि ज्ञानेश्वरीत एक सांगितले. प्रमाण सांगणार मी, तुमच्यावर टीका नाही करणार त्याच्याबद्दल. तुम्ही स्वतंत्र आहे कोणाचा वार करायचा आणि कोणाचा काय करायचं. पहिले लय वार होते महाराज. आम्ही आळंदीत शिकायला होतो ना, तेव्हा लय वाराची उपास होती. ती हांडा न्यायची आणि शुक्रवार धरायचा होते का नाही? पहिले पूर्वीच्या काळात तुम्ही कुणाला विचारा, या म्हाताऱ्यांना विचारा, होते का नाही? भावाने तिकडून जिलेबी आणायची, होते का नाही? त्या काळात आम्ही होतो ना म्हणून सांगतोय. फक्त आता आळंदीत शिकत होतो आम्ही. इकडून जिलेबी न्यायची तिकडून लाडू आणायचे, काही लई उपास होते ते. आता सगळे वार गेले, फक्त एकच राहिला. ऐका, ती लक्ष्मी आहे ना, ती कोणाचं पाय धरून बसली माहिती का? ज्ञानोबाराय सांगतात, लक्ष्मी एवढी जवळीक परी तेन देखे प्रेमाचे सुख. देवाला 16,108 बायका होत्या, त्याच्यात हिचं नाव होते एक. कोणाचं? मग 16,108 बायकांपैकी ऐका ऐका, सुखाची प्राप्ती झाली 16,107 बायांना. सांसारिक सुखाची म्हणजे 16,108 स्त्रियांपैकी 16,107 स्त्रियांना मुलं झाली, आणि जिला काहीच झालं नाही तिचं नाव लक्ष्मी. आता जिला काहीच झालं नाही तिला सुख मिळालं का? देवाच्या शरीरावर तिची सत्ता होती फक्त गुडघ्याच्या खाली. कुठं होती? कुठं होती? तुकाराम महाराज एका प्रमाणामध्ये म्हणतात, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे का कुलती. तुकाराम महाराज म्हणतात. कोणाला? आम्हाला दर्शन घेण्यासाठी तू थोडा वेळ पाय सोड,
असं कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात इथं. आता मला सांगा, ती कोणाचं पाय धरून बसते? कोणाचं? त्याचं. आता त्याच्या पायाच्या जवळ नीला सवड आहे का तुमच्याकडे यायला गुरुवारी? मग आम्ही भक्ती करतो ते बरोबर आहे का नाही? आम्ही फक्त पांडुरंगाला धरले. तुकाराम महाराज म्हणतात त्याला धरलं का त्याचं पाय धरून ती आली घरी. उत्तर आहे का? तुकाराम महाराज आमचे काय सांगतात आम्हाला? आम्ही भक्ती केली बुधवारची, पांडुरंगाला घरी आणलं भक्ती करून का त्याचं पाय धरून कोण आली घरी? आणि मग पहिलं नाव काय घेतलं माहिती का? सुख. अभंगात पहिलं काय घातलंय? सुख. आणि नंतर घातलंय अलंकार. पहिलं म्हणजे भगवान परमात्मा पांडुरंग, आणि दुसरं अलंकार म्हणजे लक्ष्मी. आता त्याच्या पुढचं प्रमाण कोणतं? तेथे लक्ष्मी सहित वैष्णवा घरी सदा. आणखीन काय? वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. पुढं का तेथे लक्ष्मी सहित भगवान परमात्मा आले ना. कोणाच्या घरी? वैष्णवाच्या घरी, साधूच्या घरी, संत महात्म्यांच्या घरी. म्हणून ऐका, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आणि त्या योगे आनंदे निर्भर डुलत असो. विठोबा रखुमाई सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. त्याच्या पुढं आसवाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोठे आहोत कोठे नाही हे सुद्धा कळत नाही. देहावर आहे का विदेही अवस्था हे सुद्धा आमची आम्हाला कळत नाही. देहीच विदेही भोगोदशा. देहावर आहे का देहावर नाही हे सुद्धा आम्हाला कळत नाही. रात्रंदिवस जर भजन करणारे असणारे तर देहावर राहतील कसे हो? आणि देहावर जर असते तर घरातली सगळी कामं तुकाराम महाराजांनी केली असते ना, जी आज आम्ही करतो ती. माना आली त्यात खुशाल. हा
यांनी घरातल्या न कळत बऱ्याच वस्तू घालवल्या आणि त्या सगळ्या आपल्या बोकांडी आल्या. हा जातं घालवलं, जा डबा घेऊन दळायला. आता आम्ही कधी कधी जातो ना तारखे देणारे, आता इथं नाही आज तसं, बाहेरचं सांगतो मी. हा ज्यांनी तारीख दिली आम्ही गेलो कीर्तनाला. कुठे गेले हो भाऊसाहेब? भाऊसाहेब पिठाच्या गिरणीत गेले डबा आणायला. हा गेल्या काय काय गोष्टी. चला जाऊ द्या. आसवाईचा कोठे देहाची विदेही भोगू दशा. म्हणजे तुकाराम महाराज नेमकी तुमची कोणती अवस्था झाली? तुकाराम महाराज म्हणतात अग्निरूप अवस्थेला प्राप्त आलो. आता आमच्या अंगाला पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्य एक स्पर्श करू शकत नाही. ज्ञानेश्वर चाकणमध्ये कीर्तन करायचं म्हणलं ना, मी नेहमी सांगतो गुरु सरवर का थोडा दबाव येतो. आळंदीसारखं का? आळंदीमध्ये कीर्तन करताना काय होतं, कीर्तनगार पुढं असतात आणि चाकणमध्ये कीर्तन करायचं म्हणलं का उभे राहणारे काही बसणारे बरेच कीर्तनगार आहेत. आता ही सगळे मंडळी काय इकडं कीर्तनगारच आहेत ना. इकडं पोटोडे महाराज असतील, सर असतील, अनेक बरेच मंडळी प्रवचन करणारे. म्हणजे काय होतं अभ्यासक माणसं. आता तुम्ही गेले 21 दिवस काय ऐकलं? आज 22वा दिवस आहे. कितवा? हा 16वा. म्हणजे जाग्यावर आहे हे पाहिजे होतं मला. तुम्ही किती जाग्यावर आहे? अहो कीर्तनकार यालाच म्हणतात महाराज. त्याच्या चुका कधी मान्यच करीत नाही तो. भेटायला लोकांना कसं येड्यात काढून पाहत असतो. चला पण इथले लोक हुशार आहेत. अलग लक्षात. कितवा दिवस आहे आज? 16वा दिवस. 16 वर्ष कसं आहे. हा चला ऐका. म्हणजे गेले 15 दिवस तुम्ही काय ऐकताय? कीर्तन ऐकताय. म्हणून आज काही किती दिवस राहिले? हा 15 दिवस राहिले ना. सर्वांनी आणखीनही दररोज काय चांगले चांगले वक्ते आहेत, कीर्तनगार आहेत. सर्वांनी त्या सोहळ्याला या. 1 महिना चालणारा सोहळ्याचा तो आनंद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. भगवान परमात्मा असाच हा आनंद आपल्याला कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा हेच आपल्याला मागणी करायची. मागणी येते तुझा प्रती आहे देशील तरी पाय या समजात निर्वी. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी अनेक कीर्तनगार आहेत. आज या ठिकाणी आपल्या या श्री चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आपले या ठिकाणी माजी आमदार कणगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक सर्व विश्वस्त मंडळी असतील. त्याच्यामध्ये अनेक आमचे पोटोडे महाराज आहेत, सर आहेत, देशमुख सर आहेत, इकडं जाधव महाराज आहेत, इकडं भरत महाराज आहेत, इकडं आमचे नाणेकर महाराज आहेत. असे सगळे महाराज मंडळी इकडं. आणि विशेष म्हणजे आमचे गायनाचार्य तुकाराम महाराज गाडगे आहेत, पण हे दुसरे पंचाळ महाराज असतील आमचे, आणि मृदंगाचार्य जोगदंड महाराज यांची सगळी संस्था आहे. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माईक सिस्टीम चांगली आहे. पुढं शूटिंगवाले चांगले रोज शूटिंग करतात. सगळं परफेक्ट नियोजन आहे. अलग लक्ष जिथं जिथे माणसं हजर आहेत. आज कोणाची पंगत आहे, त्यांना कसा मान द्यायचा आहे, हे सगळं त्या ठिकाणी नियोजन सुंदर अशा प्रकारचं चाललेलं आहे. म्हणून तुमच्या सर्व सज्जन मातापित्यांचं दर्शनाचा योग या विश्वस्त कमिटीच्यामुळं या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये आला. ही दुसरी सेवा आहे. म्हणजे अधिक महिन्यातची मागच्या अधिक महिन्यात होती, या अधिक महिन्यात सप्त्यात मागे एकदा महाशिवरात्रीमध्ये होती. म्हणून असाच हा योग आपल्याही जीवनामध्ये भगवान परमात्म्याची सेवा करण्यात यावा ही सदिच्छा तुमच्या सर्व मातापिता वर्ग असेल, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, सगळे इकडं माता भगिनी वर्ग असेल, या सर्व या आणि सप्ताहामध्ये विशेष काय ज्यांनी या ठिकाणी सेवा दिली असेल ना, भगवान परमात्मा निश्चित त्यांचं कल्याण, त्यांना एकच उदंड आयुष्य मिळो, अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझे या सगळा हरित्या दाता. भगवान परमात्म्याच्या दारामध्ये दान केल्यानंतर ते दुप्पटच होणार हे निश्चित आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा संशय
नाही. म्हणून ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारची सेवा द्यायला जमल त्यांनी या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चक्रेश्वराच्या तुमच्या सर्व सज्जन मायबापांच्या गुरुवार यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, त्याचप्रमाणे चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण 12 वाड्यांसह आयोजनाने अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा वर्ष शतकाकडे वाटचाल करीत असलेला हा 32वा अधिक मास आजच्या उठू नका कोणी 5 मिनटं बसा बसा. पसायदानाशिवाय कोणतेही पुण्य बाहेर पडत नाही कीर्तनाचं. बसा 2 मिनटं. या ठिकाणी आजच्या 16व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी आहे, या ठिकाणी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पिंगळे आळंदी यांची संपन्न झालेली असून या कीर्तनरूपी सेवेसाठी आजच्या अन्नप्रसादासाठी देणगीदार जे आहेत श्री अशोक शेठ महादेव भुजबळ, व्हाईस चेअरमन राजगुरू अर्बन सहकारी बँक रुपये 25,000, श्री प्रकाश ज्ञानेश्वर खराबी उद्योजक रुपये 11,000, समस्त ग्रामस्थ पठारवाडी रुपये 11,000. त्यातील श्री अशोक शेठ महादेव भुजबळ त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांचाही निरोप आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री प्रकाश ज्ञानोबा खराबी ज्ञानेश्वर खराबी उद्योजक खराबवाडी तेही त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. तर आजच्या अन्नप्रसाद सर्व देणगीदार जे आहेत त्यांच्या वतीने समस्त ग्रामस्थ पठारवाडी याचे बाळासाहेब किसनराव पठारे हे चेअरमन चाकण विविध कार्यकारी सोसायटी ते महाराजांचा सन्मान करतील. या